नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल आणि स्नेहल जंतरंगमध्ये आज तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज ॲक्च्युली आपण खूपच जास्त दिवस झाले आपण भेटून. तर असं मी वेलकम करणं हे खूप दिवस झालेलंच नाही आहे. आज म्हटलं खूप दिवसांनी असं करावं, पण मला पण असं नवीन नवीन वाटतं. पण ठीक आहे, आमच्या या साहेबांमुळं मला जास्त व्हिडिओ बनवायला पण जमत नाही आणि काय करता पण येत नाही. पण ठीक आहे, तरी मी मदरवूडची माझी जी जर्नी आहे ती एन्जॉय करण्यामध्ये जरा जास्त गुंग झालेली आहे. त्यामुळे मी जास्त लक्ष देत नाही आहे, पण मला जसं जमेल तसं मी बनवण्याचा काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. आज आम्ही जे आम्ही गेट रेडी विथ असचे व्हिडिओ बनवतो आमच्या दोघांचे, त्याला तुमच्या सर्वांचं खूप प्रेम मिळतं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हां, थँक्यू. तर त्याचाच एक पाडव्यानिमित्तचा व्हिडिओ आम्ही आज शूट करत होतो, तर तोच आता शूट केला. आज मी पाडव्यानिमित्त एक सिंपल अशी, खूप मोठी नाही, छोटीशी एक थाळी बनवली होती. त्याच्यात मी माझी अख्खा मसूरची रेसिपी पण शेअर केलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि मग भेटूया आपण परत. आणि तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या भिवाकडून पण आणि माझ्याकडून पण तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आपण आता रेसिपीला स्टार्ट करूया. इथं मी घेतलेलं आहे खोबरं, कांदा, लसूण आणि टोमॅटो. हे आपण आधी फ्राय करून घ्यायचे. जरा मी कधीही कांदा आधी असं हे करून घेते, फक्त कोरडाच बिना तेलाचा आधी असा फ्राय करते, कारण का त्याच्यामध्ये जे पाणी असतं ना ते सगळं निघून जातं. हे जे ठेवले उरलेले इन्ग्रेडियंट्स आहेत ते आधी घालू आणि नंतर ना तेल घालूया. हे असं थोडं भाजलंय आणि त्याचा छान असा वास सुटायला चालू झालाय, तेव्हा आपण यामध्ये तेल घालू. तेल आणि छानसं आता मस्त याला परतून घ्यायचं. हा मसाला असा छान भाजला गेलेला आहे. माझा हात खराब होते. इकडं मी पीठ मळते, इकडं मसूर पण तयार आहे, शिजून तयार आहे. पटपट करते. मी का करते ते सांगते. कारण का हे बघा, ह्या आमच्या मॅडम इथं झोपलेत, आणि दुसरी सर दाखवते. हे साहेब झोपलेत आणि फक्त यांच्यामुळे मला शांततेत आणि पटपट करायचं. कट्टो मिनू बाय, गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दे सगळ्यांना. मन काय तोंडातल्या तोंडात नाही बोलायचं, एवढं लाडात नाही यावं, एवढं लाडात नाही. हां, गुढी पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा म्हणा धम्मे. थांब, खाऊ झाला की तुला बोलत आहे. आपण कुठे होतो? हां, लच्छा पराठाची म्हणजे रेसिपी म्हणजे कसं बनवतात हे पाहिलं होतं, तर ते मी आज ट्राय करणार आहे तुमच्यासमोर, म्हणजे ते तुम्हाला पण कळेल आणि तुम्ही पण बनवू शकाल. हे असं खूप सारं तेल लावून घेतलं मी. आणि ह्याला असं कट करून घ्यायचं, बारीक बारीक असं लाईनमध्ये कट करायचं. आता काय करायचं, एक स्टँड उचलायचं, दुसऱ्यावरती ठेवायचं, दुसरं उचलायचं, हे दोन्ही उचलायचे, हे असं तिसऱ्यावरती ठेवायचं, असं एकावरती एक ठेवायचं. हे असं ठेवलं असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि हे सगळं एकत्र छान फोल्ड करायचं. झालं. आणि तर हे आता असंच हाताने भाकरी कशी थापतो तसं हे मोठं करायचं.
डन. आता ह्याला तव्यावर टाकायचं. हे बघा इकडं हा मस्त असा भाजला जातो. तोपर्यंत आपण हा इकडं बनवायची तयारी चालू आहे. आणखीन एकदा दाखवते मी. याला मी लाटलं, सिंपल गोळा घेतला, लाटलं. आता ह्याचे त्याच्यावरती तेल लावलं खूप सारं. आपण शंकरपाळी कशासाठी कसं कापतो त्यापेक्षा थोडं छोटं ठेवलं तरी अजून जास्त लेयर्स पडतील. मी जरा मोठं मोठं कापते कारण का भिवा एकदा उठला होता, परत जर उठला तर हे सगळं जागेवर राहील. असं तुम्हाला हवे तेवढं छोटं मोठं असं तुम्ही कापू शकता. त्यानंतर ना हे लेयर्स उचलायचे. तर हे लेयर्स उचलायचे आणि एकावरती एक मंडत जायचं. हे बघा हा पराठा मस्त असं भाजून तयार आहे. दिसतात का ह्याचे लेयर्स? हे बघा ह्याचे लेयर्स पडलेले ते आपण खोलूया जरा. आधी हा वाला मी फोल्ड करून घेतला आहे. आता आपण ह्याला बनवूया. 2 हातांनी बनवलं तर इझी होईल आणि छान पण होईल. पण आता मला एका हातात कॅमेरा पकडावा लागतोय. लेयर्स राहिलेत का मी सगळ्या दाबून दाबून बुजवल्या काय समजेना. बघा हे टाकले, किती राहतंय किती नाही काय माहित नाही. आपण ह्याला जरा छान भाजून घेऊया. हे बघा मी हा दाबला, तुटूनच गेला. हे असं करून असं 2 हातांनी असं करून दाबायचं, मग तो खुलतो. असे लेयर्स खुललेले आहेत त्याचे. सक्सेसफुल भाजतोय. हे बघा याचे लेयर्स. येस मस्त. हा पण मस्त भाजून तयार झालेला आहे. आता मी ह्याचे लेयर्स खोलून बघते. आता कसं दाखवू? आता दिसते तरी आता मी ह्याचे लेयर खोलून दाखवते. हे बघा हा असा सेपरेट झालाय. सगळे लेयर्स खुलले त्याचे. असा हा तुटतो, काय हरकत नाही. चपातीचे म्हणून का माझ्याकडून तुटलं मला माहीत नाही. पण हा तुटलेला पण मी पाहिलं आहे. कारण का आपण असं दाबून लेयर्स खोलताना चपातीचं पीठ असल्यामुळे होणार. तर टाडा, हा असा आहे माझा लच्छा पराठा. गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा. मी तर सॅटिस्फाईड आहे जो रिझल्ट आहे. तर बघूया. आणि हां, आणखीन आपली भाजी बाकी आहे. पण सध्या भिवा झोपला आहे, मला मिक्सर लावायला लागेल. हे जे सारण बनवलं होतं ना ते झालं आहे थंड, पण भिवा झोपला आहे. मी जर मिक्सर लावला तर तो लगेच उठेल. त्यामुळे मी आधी बाकीचं थोडंसं काम करून घेते. मी नंतर लास्टला पण भाजी बनवूया. भिवा साहेब आमचे उठलेले आहेत, पण आपली अजून भाजी राहिलेली आहे. तर आता प्रयत्न करूया. ह्याला कढईवरच घेऊन मला करावं लागणार आहे. त्यामुळे मी कितपत असं इन डिटेल दाखवू शकेल माहीत नाही, पण मी प्रयत्न करेन. इथं कढईत तेल गरम होतं. हे आपलं सारण पण तयार आहे, मसाला तयार आहे. आता हा मसाला मी यात कढईत टाकलाय. तर आता ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचा. साईडला जे दिसते ते आधीच आहे, थोडं प्रॉपर मिक्स झालेलं नाही आहे. पण प्रॉपर चांगलं तेल सुटेपर्यंत ह्याला चांगला भाजून घ्यायचा, जसं की मसाला तेलापासून सेपरेट झाला पाहिजे. आणि मग आपण बाकीचे मसाले ॲड करूया. हे बघा आपल्या मसाल्याने कढई सोडलेली आहे. पहिला कसा पसरवत होता, मध्ये छिद्र दिसतंय. मसाल्याने कढई सोडलेली आहे. तर आपण यात छान मसाले ॲड करूया. साईडला तेल सुटलेलं दिसतंय, असं आलं पाहिजे. आणि कुठल्या भांड्यात तुम्ही करता ते भांडं त्यांनी सोडलं पाहिजे. मी यात फक्त हळद
आणि लाल तिखट घातले. मीठ आणखीन ॲड केलेलं नाही आहे. मसाला भाजताना पण नव्हतं केलं आणि आत्ता पण नाही केलेलं. मीठ आपण आज शेवट ॲड करणार आहे. तर हा छान मस्त परतून घेऊया. हे बघा मसाला पण मिक्स करून घेतला आणि आता हे अख्खा मसूर पण ॲड केला आहे. हलक्या हाताने ह्याला छान मिक्स करूया. आता माझ्या हातात डाव्या हातात भिवा आहे, त्याच हातात फोन आहे आणि एक उजव्या हाताने मी मिक्स करते. तर थोडं समजून घ्या. मी शक्य तेवढं दाखवायचा प्रयत्न करीन. हे जे आहेत ना हे कडेवरती बसून नाटक करतायत है ना. ही अशी आपली भाजी तयार आहे. ह्यामध्ये आपण आता मीठ ॲड करूया. मीठ ॲड केले मी. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करा. मी हा मॅगी मसाला थोडासा मिक्स केला होता, म्हणजे टाकलाय भाजीमध्ये, कारण का माझ्याकडे इतर कुठलाच गरम मसाला नव्हता. तुमच्याकडे जर घरकुल मसाला किंवा असा गरम मसाला कुठला पर्टिक्युलर भाजीचा नाही पण गरम मसाला असेल तर तुम्ही तो ॲड करू शकता. हे बघा भाजीत मी टाकला, आणखीन त्याला मिक्स पण नाही केला. अशी भाजी छान मस्त उकळली आहे, छान दिसतीये. पण ही आपली अशी मस्तपैकी भाजी तयार आहे. तेल सुटेल, त्याला सुटलेलं आहे. मी आता मिक्स केल्यामुळे थोडं हे झालंय. आणि आता आपण प्लेटिंग करायला घेऊया गरम गरम. तर माझं असं हे प्लेटिंग करून झालेलं आहे. हे आहे अख्खा मसूर, पलीकडे आहे भात, तो लच्छा पराठा, नंतर कोल्हापुरी ठेचा आहे विकत्रीचा आणि श्रीखंड. अशी ही प्लेट खूप अशी टेम्पटिंग मस्त दिसतीये. त्याचे आपण थोडेसे फोटोज घेऊया आणि तुम्हाला पण कसं वाटतंय मला नक्की सांगा. तर माझा आजचा हा पाडव्यानिमित्त केलेल्या थाळीचा व्हिडिओ आणि माझी अख्खा मसूरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि स्नेहल जंतरंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.